सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातून 800 भाविक अयोध्येला रवाना झालेत। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत धुळे जिल्ह्यातल्या 800 ज्येष्ठ नागरिकांना विशेष रेल्वेच्या माध्यमातून अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला रवाना करण्यात आले। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवत भाविक अयोध्येला रवाना झाले। 5 दिवसांच्या या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांसाठी नाश्त्यापासून ते जेवणापर्यंतची सर्व सोय शासनाच्या वतीने करण्यात आली आहे। तीर्थदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता। राज्यातील 60 वर्षांहून अधिकच्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन करता यावा याकरिता मागील महायुती सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील हजारो ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलाय। त्याच माध्यमातून धुळ्यात देखील जिल्हाभरातून ज्येष्ठ नागरिकांचे प्रस्ताव समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे आले होते। त्या अर्जाची पडताळणी करत आज 800 ज्येष्ठ नागरिकांचा जथा अयोध्येला रवाना करण्यात आलाय। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार अनुप अग्रवाल, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संजय सैंदाणे, भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, ज्येष्ठ नेते हिरामन गवळी, भिकन वराडे यांच्यासह भाजपाचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। आता जो पहिलगाम इथे जो हल्ला झालेला त्यानंतर दहशतवाद्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पर्यटन स्थळ असतील या ठिकाणी सर्व दहशत आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये देखील आपण त्यांना प्रत्युत्तर म्हणून ही यात्रा काढलेली आहे का? नाही, त्यांना प्रत्युत्तर म्हणून ही यात्रा नाही, ही यात्रा नियोजित होती, नियोजित सर्व काही आहे। आणि अशा हिजड्यांच्या आतंकाने यांना घाबरून भारतीय हिंदू हा संवेदनशील आहे, डरपोक नाही, हे लक्षात ठेवा। ज्या दिवशी याचं भेड फिरलं ना त्या दिवशी फक्त त्यांच्याकडे अशी तिरपी नजर करून जरी बघितलं तरी हे सर्व कळून जाते। परंतु भारताचा नागरिक हा त्याच्या डोक्यात पण अशा नीच आणि क्रूर कल्पना येऊ शकत नाही, कारण की तो संस्कृतीत आहे आणि हिंदू आहे। म्हणून ही यात्रा तशी नाही, ही यात्रा पूर्व नियोजित आहे, परंतु त्यांच्या या हल्ल्यामुळे कुठलीच यात्रा या देशात थांबणार नाही। जय श्री राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि लाडके भाऊ देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महायुतीच्या मागच्या सरकारने आमचे मुख्यमंत्री दोघेही उपमुख्यमंत्र्यांनी जे शब्द लोकांना दिला होता ते आपला हा महाराष्ट्र परिवार आहे आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जी आहे त्याची सुरुवात केली। त्या माध्यमातून महाराष्ट्रामधील ज्येष्ठ नागरिक यांना तीर्थदर्शन करण्यासाठी विविध ठिकाणी जाण्याची योजना आहे। आमच्या कान्हादेशमधनं धुळे मधनं जवळपास 1000 लोक, 800 ते 850 लोक हे अयोध्याला श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जातात। आणि तुम्ही बघितलं की सामान्य लोक, ज्येष्ठ लोक, कष्टकरी शेतकरी, मजूर, हमाल, आदिवासी बांधव, आमचे दलित बांधव सगळेच लोक याच्यामध्ये आहेत। डोळ्यामधनं त्यांचे आनंदाचे अश्रू अनावर झालेले आणि ते आम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आशीर्वाद देतात। त्याच्यामध्ये आमचे हे लोक तिथे जाऊन दर्शन घेणार आहे, त्याच्यासाठी जवळपास 1,30,00,000 रुपये ते महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून रेल्वेच्या IRCTC कंपनीसाठी, रेल्वेची जी कंपनी त्या माध्यमातून त्यांचं ब्रशिंग वगैरे, फ्रेश होण्याचं किट, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण, झोपण्याची व्यवस्था, सारी व्यवस्था केली। आरोग्याची व्यवस्था, एक डब्यामध्ये एक कोऑर्डिनेटर नेमलेला आहे आणि अत्यंत सुंदर अशी सगळी व्यवस्था आहे। मनाला भारून म्हणजे भावनात्मक होतं मन की सामान्य माणूस आयुष्यभर राब कष्ट करतो आणि ज्यावेळेस मायबाप सरकार, कल्याणकारी सरकार, जनतेचं सरकार, एखादे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यावेळेस जनतेचा विचार करून मोफत ही सारी व्यवस्था करत असतात, लोकांमध्ये एक वेगळ्या भावनाचं, आनंदाचं वातावरण। आमचे आमदार, खासदार, सगळे लोकप्रतिनिधी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलोय आणि अत्यंत सुंदर असा प्रसंग। हेच महायुतीचं सरकार आहे की जे बोलतं ते करतंय आणि म्हणून आम्ही जे शब्द दिला होता
तो शब्द आम्ही पूर्ण करतोय, त्याचं समाधान आम्हाला मनापासून वाटतंय. बऱ्याच वेळा चर्चा व्हायची की यांनी सांगितलं होईल का नाही. जे सांगितलं ते प्रत्येक गोष्टी होणार आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आजची यात्रा आहे. रेड कार्पेट वेलकम करून फुलांचं म्हणजे वर्षाव करून आम्ही हे स्वागत केलंय आणि त्यांना सदिच्छा दिल्या.